तर जय श्रीराम भावांनो. तर ही जी चाळ तुम्ही आता बघताय ना, हिला का नाही स्टील आणायचंय. मग काय आम्हाला नांदगावला जायचं होतं आज. मग काय भाऊ निघालो नांदगावला. थोडंसं पुढे जाऊन लगेच आम्ही रस प्यायला थांबलो, कारण की ऊन खूप झालं होतं म्हणून रस प्यायला गेलो आम्ही. उसाचा रस पिऊन आलो भाऊ जलाराम स्टील मध्ये. जलाराम स्टील मध्ये तुम्ही कधी या, कायम तुम्हाला इथे गर्दी दिसेल. एवढ्या मोठ्या दुकानात आपल्याला फक्त पत्रे घ्यायचे होते, तरी पण आपण जलाराम स्टील मध्येच गेलो, कारण की इथे सर्वात भारी क्वालिटीतलं स्टील भेटतं. जलाराम स्टील मधलं सगळं काम झालं होतं म्हणून आता आपण निघालो होतो घरी जाऊन आपल्याला लगेच काम होतं. ते म्हणजे आपल्याला का नाही चाळीवरचा सगळा चारा खाली काढायचा होता. हे काम झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी मित्राच्या हळदीला पण जायचं होतं. मग काय पटापटा काम करावंच लागतं. चाळीचं सर्व काम आजच पूर्ण करायचं होतं, कारण की आपल्याला उद्या का नाही पत्रे पण टाकायचे. तुम्ही आता लवकरच फॉलो करून घ्या, कारण की आता आपले लवकरच 1K फॉलोअर होणार आहे. चाळीचं काम करून आलो बघ संध्याकाळी मित्राच्या हळदीला डायरेक्ट स्वराज बँड लावला होता. तो काय बँड लय लांबचा नव्हता, तर आमच्या गावचाच बँड होता. तुम्हाला पण या बँड सोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इकडे नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून घ्या. तुम्ही जरासा याचा आवाज ऐका. पुढं नवरदेवाची हळद चालू आणि आमचं इकडे जेवायचं काम चालू. आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना, तर एक लाईक आणि एक फॉलो करून घ्या. तर आता आपण युट्यूबला पण चॅनल खोललोय ओमराज बोरसे या नावाने. याची लिंक बायो मध्ये आहे, तुम्ही जाऊन तिथे सबस्क्राईब करा.